श्री गणेशाय नमः. डबल. अध्याय 12. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. हे पुराण पुरुषोत्तमा, भक्ताच्या कल्पद्रुमा, तुझा अगाध अनंत महिमा गोदानाचा असे की सुपात्री दान करिता सावध असावे तत्वता, बेसावधतेने दान करिता दोष लागत असे. म्हणून जो सुपात्र असेल, ज्याची पात्रता असेल, अशा माणसाला दान करावं आणि दान देताना सावध राहावं. राजा सावध नाही झालं, बेसावधतेने गाय दिली गेली, त्याच्यामुळे दोष लागला आणि कर्म भोगावं लागलं. हे श्रवण केले पूर्वाध्यायाशी, ऐकावा दीपदान नवलाई, दीपदान करावे कुण्या ठाई अधिक मासामध्ये. आता या अध्यायामध्ये दीपदानाचे पुण्य ऐका. दीपदान कुठं करावं? अधिक महिन्यात. इंदिरा म्हणे वैकुंठनाथा, इंदिरा म्हणजे लक्ष्मी, इंदिरा म्हणे वैकुंठनाथा. आता कथावे दीपदान महत्ता, कोणते फळ लाभे बघता अधिक मासी हो. मग म्हणजे देवा, आता दीपदानाचं महत्व सांगा. कोणतं फळ आणि कोणता लाभ अधिक मासामध्ये? पुरुषोत्तम समीप दीप लावता स्वरूप, फल प्राप्त होई अमाप, सुरक्षित ठेवीत तया की. भगवंताच्या समोर अधिक महिन्यामध्ये दररोज दिवा लावावा, फळ प्राप्त होतं आणि सुरक्षित राहा. दीपदानाचे जगती कोणते फुले प्राप्त, कोणती फले प्राप्त होती, अनेक कोणे केले असती ते कथावे हो. दीपदानाचं या जगामध्ये कोणतं फळ प्राप्त होतं आणि ते कोणी केलं ते कथन करावं. दीप करावा कोणत्या द्रव्याचा, तंतुवाती प्रकाराचा, पुण्यलाभ कैसासाचा हो तसे हो. दिवा कोणत्या द्रव्याचा पाहिजे, तंतुवाद कशाचा पाहिजे, तंतु म्हणजे वाद. दीपकाची अभंगता कैशी राखावी सहजता, विघ्ने तयाशी येता कैसे निवारावे. दीपकाची अभंगता म्हणजे दिवा बंद पडायला होतो, अभंग न भंगनी. श्री लक्ष्मीच्या प्रश्नालागी उत्तरिले पहा सवेगी, श्री विष्णू अनुरागी त्या समेशी. भगवंत काय म्हणतो? जे असतील मातृपितृ हत्यारी, ज्यांना आईची बापाची हत्या केली असेल, जे असतील मातृपितृ हत्यारी, ब्रह्महत्या गुरुहत्या गुरुवैरी, दीपदान करीते अधिक मासा भितरी महापातकी तरतील हो. जर या महिन्यात, या अधिक मासामध्ये जे पापी असतील, कोणत्या प्रकारची, मातृपितृ हत्यारी, ब्रह्महत्या करणारी, गुरुहत्या करणारी, गाय हत्या गोहत्या करणारी, अशा लोकांनी या महिन्यात दररोज अधिक मासामध्ये दीपदान केलं, दिवा लावला, तर किती मोठं पाप असलं तरी ते तरुण जातं. दीपदान कर्त्याच्या पुण्यकर्मे मुक्त होऊन जाती आत्मे, तर तिले त्यांची विशुद्ध कर्मे दीपदान प्रभावे. दीपदान केल्यानंतर खूप मोठं पुण्यकर्म, ते दीपदान केल्यानंतर मनुष्याचा आत्मा हा मुक्त होतो आणि त्याचे विशुद्ध कर्म, वाईट कर्म दीपदानाच्या प्रभावाने नष्ट होतात. दीपदान जे करीती शकुंतलाचे उद्धारक होती, प्राप्त होऊन या मोक्षगती जन्म मृत्यू टळतील. दीपदान जे करतील शकुंतलेसारखे उद्धार होईल आणि मोक्ष प्राप्त होईल, जन्म मृत्यू टळेल. अधिक मासी पुण्य परम दीपदानाचे असे श्रेष्ठतम, जे आचरिता स्वयं द्वार होत असे. अधिक मासाचे पुण्य दीपदानामध्ये श्रेष्ठ सांगितले आणि कुळाचा सुद्धा उद्धार होतो. श्री रमावदली पतिवरा याचा नेम कैसा करा, मज सांगावा खरा नित्य अधिक मासात. मग लक्ष्मी नारायणाला म्हणते, याचा नेम कसा करावा ते मला सांगा अधिक मासात. तेव्हा वदले नारायण शुक्ला प्रतिपक्षेवरी, उषा काली उठावे साचारी, शौचिविले कर्म करून सारी मुखमार्जन करावे. तर शुक्ल प्रतिपदेपासून सकाळीच लवकर उठावं, शौचविधी करून सारे कर्म करून मुखमार्जन करावं. मग संगमी किंवा नदीमध्ये, नदीच्या संगमावर
किंवा कुठल्याही नदीमध्ये, निर्झरी डोही सरोवरामध्ये, झऱ्यामध्ये, डोहामध्ये, सरोवरामध्ये, विहिरीत किंवा घरामध्ये शुद्धोदकी स्नान करावे. तर विहिरीवर किंवा घरामध्ये शुद्धोदकानं स्नान करावं, म्हणजे थंड पाण्याने आंघोळ करावी. शीत म्हणजे थंड. किंबहुना उष्णोदके पूर्ण यथाविधी स्नान करून आपापल्या शक्तीप्रमाणे स्नान संध्या सारवी. ज्याला थंड सहन होत नाही त्यानं उष्ण उदके म्हणजे गरम पाण्याने केलं तरी चालतं, आपापल्या शक्तीप्रमाणे, पण स्नान संध्या नित्य करावे. उष्णोदके स्नान करिता स्नान फलिते हाता, शीतोदके तत्वता द्विगुणित फल लाभे की. गरम पाण्याने जर सकाळी आंघोळ केली तर सर्वसाधारण फळ भेटतं, आणि शीतोदके म्हणजे थंड पाण्याने जर आंघोळ केली तर डबल पुण्य भेटतं. विहिरीतील स्नानाने पुण्य लाभते चतुर्गुणे, वापी स्नाने अष्टगुणे पुण्यवृद्धी होत असे. जर विहिरीवर जाऊन आंघोळ केली तर चतुर्गुणित पुण्य म्हणजे 4 प्रकार. वापी स्नाने अष्टगुणे, जर मोठ्या नदीमध्ये, मोठ्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी स्नान केलं तर 8 गुणी वृद्ध आणि पुण्याची वृद्धी होते. त्याहून पुण्य भारी स्नान करिता नदी तिरी, महानदीत स्नान जो करी शतगुणे पुण्यात्मा. जी महानदी असत, आपल्याकडे महानदी नाही, पण जी महानदी असत म्हणजे गोदावरी, गंगा, नर्मदा, यमुना, अशा 100 पट पुण्य. हेही जरी नाही घडले, आपल्या घरीच जरी स्नान केले तरी पुण्य प्रभाव फळे जीव बुद्धरती हो. काहीच नाही घडलं, आपल्या घरी जरी सकाळी थंड पाण्याने आंघोळ केली तरी पुण्याचा प्रभाव होतो आणि जीवाचा उद्धार होतो. शुक्लतील आमलंकान, गोमूत्र अंगी लावून, उठणे असल्यास छान स्नान कर्माच लावे. तीळ असेल तर गोमूत्र अंगाला लावून किंवा उठणं असलं खूप छान असे कर्म करून, असे आचरण करून स्नान करावं. गंगा, यमुना, भगीरथी, नर्मदे, कावेरी मंत्र मनावा योग्य रीती, स्नान करताना शुचिर्बुद्धी प्राप्त होतसे सुकर्मा. आणि ते स्नान करताना गंगेचे व यमुना, सिंधूचे व गोदावरी, नर्मदे, कावेरी असं म्हणावं आणि स्नान करावं, शुचिर्भूत व्हावं. देवादिदेव पुरुषोत्तम नाम उच्चारावे परम, तेने स्नान करिता विकर्म सुकर्म होत असे. देवादिदेव, देवांचा देव पुरुषोत्तम, त्याचं सुद्धा नाव घ्यावं आणि स्नान करावं. विकर्म असेल, वाईट कर्म असेल तर ते सुकर्म होतं, म्हणजे चांगले कर्म होतं. हे देवदेवा ऋषिकेशी सकलांनी नमिले हो तुझशी, पापक्षयार्थ अधिक माशी स्नान कर्म फल द्यावेजी. हे देवादिदेवा ऋषिकेशी, साऱ्यांनी तुझा नमन केलं, पापाचा क्षय व्हावा म्हणून या अधिक मासातलं स्नान मला कर्माचं फल द्या, मला कर्माचं फल द्या. ऐशी करिता प्रार्थना दया येईल देवाच्या मना, करिता असता व्रताचरणा मग दीपदान करीजे. अशी प्रार्थना केल्यानंतर देवाच्या मनामध्ये दया येते आणि व्रताचर्य केल्यानंतर दीपदान करावं. अधिक माशी एक वेळ विधियुक्त स्नान घडेल, सप्तजन्माचे पाप सकळ तत्काळ सरती हो. तर असं अधिक मासामध्ये विधियुक्त स्नान जर घडलं तर 7 जन्माचं पाप तत्काळ संपून जातं. अधिक मासामध्ये स्नान हे आपोआप 10 जन्मार्जित नसे पाप, शतजन्मीच्या पापाचा अनुशेष येथे पूर्ण होत असे. अधिक मासामध्ये स्नान केल्यानंतर आपोआप 10 जन्माचं पाप नाहीसं होतं आणि शतजन्मीच्या पापाचा अनुशेष राहत नाही. अधिक मासी परिपूर्ण संपूर्णता विधी स्नानयुक्त करिता सहस्रजन्मीच्या पाप नष्टता लाभत से हो. अधिक मासामध्ये पूर्ण स्नान, विधियुक्त स्नान म्हणजे भगवंताचं नाव घेऊन जे जे आपल्याला येईल ते सहस्रजन्माचे पाप नष्ट होते. तो वरीच अंधार असे, सूर्यप्रकाश जो वरी नसे, तसे पाप कर्मही नसे. अधिक मासीच्या स्नान प्रभावे जोपर्यंत अंधार आहे
सूर्यप्रकाश जोपर्यंत येईल, तोपर्यंत पाप कर्म होत नाही. कारण अधिक मासाच्या स्नानानं जो वरी पुण्य प्रताप, तो वरी ग्रासेन पाप. पुण्य सरता आपोआप, पाप भोगणे पडे की. जोपर्यंत पाप आहे तोपर्यंत ते ग्रासत, पण पुण्य आल्यानंतर ते पाप त्याचं पळून जातं. सर्व पापाचा भाव भोगतो, नदी स्नाने संपतो. म्हणून भक्तावरती तो अधिक मास स्नान हा. सर्व पापांचा भोग नदी स्नानाने संपतो. म्हणून भक्ताने अधिक मासामध्ये स्नान केलं पाहिजे. ऐसे स्नान कर्म सारुनी. आपले एक माणूस होता, 4 महिने नदीवर स्नान करायचा. मोठी वाचाचा तो 4 महिने नदीवर स्नान करायचा. बाया किती लवकर गेल्या तरी तो आंघोळ करून परत यायचा. दररोज 4 महिने नाही, त्याने कमीत कमी एक तर केला असेल. एक तर 12 वर्ष. म्हणजे खरोखर माणूस 12 वर्ष. विधूर माणूस होता, म्हणजे पत्नी म्हणलेली विधूर माणूस होता, पण अगदी म्हणजे नेम म्हणजे नेम. जिवंत होती का? जमिनी मी फक्त पाहिलं होतो. काका खुर्चीवर बसा ना. ऐका, ऐसे स्नान कर्म सारुनी, शुद्ध वस्त्रे परिधान करुनी, दीपोतो श्रद्धेने पूजुनी दान करावा. तर सांगितल्याप्रमाणे असं स्नान करावं. स्नान झाल्यानंतर शुद्ध वस्त्र परिधान करावं आणि दीप लावून तो दिवा दान करावा. मग सुवेदिकेवरी शुभ एक ठेविजे कुकुंब, तदाग्रभागी दीपस्तंभ ताम्रमयी ठेवावा. तर तो दिवा कोणता? ताम्रमयी, तांब्याचा दिवा असला पाहिजे. यावरी पंचांगुलीने सप्ततंतूची वात करूनी, तर तिच्यामध्ये पंच बोटांना 5 बोटांना आणि ती 7 तंतूची वात करावी. 7 वाता 7 तंतूची वात करून घृत म्हणजे तूप किंवा तेल टाकून प्रज्वलित करावा. स्थापना करावी यथाविधी. पूजोनिया दीपकादी, कुंभाची पूजा सर्वाधी करावी नाम जपेकी. एक कुंभ स्थापन करावा. कुंभ म्हणजे मडक. एक कुंभ स्थापन करावा आणि त्याच्याजवळ दिवा लावावा. मग जोडून या दोन्ही हात म्हणावे संकल्प मंत्र. दीपनाशिवी ज्या प्रत तैशी विघ्नहारी म्हणावे. दोन्ही हात जोडावे, संकल्प करावा आणि म्हणावं, जसा दिवा जे नाश करतो तसे माझे विघ्न नाश व्हावं. यासाठी दीपदान करून या संपूर्ण पुरुषोत्तम संतुष्ट होऊन फलश्रुती देईजे. तर देवा तुम्ही प्रसन्न होऊन मला फलश्रुती द्या, फळ द्या. या संसार काननात मी अज्ञान वेली फिरत, परी तू होऊन कृपावंत दीपदान फळ देईजे. देवा मी या संसाराच्या काननात म्हणजे जंगलात मी अज्ञान रूपी वेल फिरत आहे, आणि तू कृपावंत होऊन या दीपदानाचं फळ दे, फळ दे, फळ दे. हा प्रपंच पसारा दुःखाचा रे पेटारा, त्यामध्ये तू ईश्वरा बोललो असे रे. देवा या संसाराचा पसारा आणि हा संसार म्हणजे दुःखाचा पेटारा आहे. त्याच्यामध्ये भगवान अरे तुला मी विसरलो. दीपदानाने ज्ञान प्रकाश दिशा मिळावी प्रपंचास, म्हणून तो सद्गतीस दीपदाने धन्य व्हावा की. देवा दीपदानाने ज्ञान प्रकाश दिशा मिळावी माझ्या प्रपंचाला, म्हणून तो सद्गतीस दीपदानाने आणि धन्य व्हावा. अज्ञान अंधकार संयुक्त तेने माया नाशिवंत,
झाले बहुत उन्मत्त रावणा परी की. देवा, या अज्ञान आणि अंधकार संसारामध्ये ही माया ही नाशिवंत आहे आणि ती खूप उन्मत्त झाली, खूप मातली. कोणासारखी? रावणासारखी. काम क्रोध मद मत्सर लोभ अहंकार दुःख प्रदतेने घडले हे प्रारब्ध दुःखदायी असे की. देवा, काम क्रोध मद मत्सर लोभ अहंकार हे सर्व दुःखाची, त्याच्याने हे भरलेलं हे शरीर दुःखमय. दीपदान प्रभावे तारी या शरण आलो रे श्रीहरी, अधिक मास पुनित करी ही प्रपंच गंगा की. देवा, दीपदानाच्या प्रभावानं शरण आलो नारायणा, अधिक मासाचा पुण्यवान असा महिना, याच्यामध्ये ही प्रपंचाची गंगा. दीपदानाचा मतितार्थ ध्यानी धरावा हो यथार्थ, प्रकाशित व्हावा परमार्थ प्रपंच अंधकारातुनी. दीपदानाची मतितार्थ दीपदान करतोय म्हणून देवा, या माझा संसार माझा परमार्थ प्रकाशित व्हावा आणि प्रपंचाच्या अंधकारातून बाहेर यावं. प्रपंचाशी अज्ञान अंधार विनाशाकडे जो नेणार, ज्ञान प्रकाश आत्मा जागृत कर दीपदान प्रभावे. प्रपंचामध्ये जो अंधार आहे, अज्ञानाचा अंधार आहे, तो आणि ते अज्ञानाचा अंधार विनाशाकडे नेणारे, म्हणून ज्ञान प्रकाश आत्मा जागृत करावा दीपदानाच्या प्रभावात. दीपदानाचा गुह्यार्थ प्रपंच अज्ञान अंधारार्थ, आत्मज्योतीतील चेतवी यथार्थ जीवन मुक्ती लाभावया. तर देवा, दीपदानाचा गुह्यार्थ असा की प्रपंच अज्ञान अंधार आणि ज्योती आत्मरूपी ज्योतीला पेटवून जीवन मुक्त करायचं. जन्म मरणातून व्हावया पार, ज्ञान प्रकाश लाभावा सत्वर. दीपदानाचा अर्थ साचार अवधारी बुद्धीमध्ये. जन्म मरणातून पार होण्यासाठी देवा, हा ज्ञानाचा प्रकाश मला लाभावा आणि दीपदानाचा अर्थ साचार करावा. मायाधीन संसार हा अज्ञान दुःख मूलक परिपूर्ण, जागृत व्हावे त्यामधून दीपदान प्रभावे. भगवंता, हा मायेच्या अधीन झालेला संसार अज्ञानी आहे, दुःख मूलक आहे आणि जागृत व्हावे म्हणून दीपदानाचा प्रभाव. बाजारातून दीप आणला, नदीमध्ये सोडून दिला, या वस्तुनिष्ठ कर्माला आचरती जनकी. बाजारातून दिवा आणला आणि तो नदीमध्ये सोडून दिला, या वस्तुनिष्ठ कर्माला लोक आचरतात. किंबहुना त्यामागील हेतू अज्ञान अंधारातून उठ तू, ज्ञान प्रकाश परमार्थ गाठ तू, हे सत्यवर्ती तसे. तर अज्ञानाच्या अंधारातून उठ आणि ज्ञान प्रकाशाचा परमार्थ गाठ. वस्तुनिष्ठ हे पूजन व्हावे आत्मनिष्ठ पूर्ण, जागे व्हावया प्रपंचातून मोक्ष देवी जीवा की. तर हे वस्तुनिष्ठ हे पूजन आत्मनिष्ठाने पूर्ण करावं आणि प्रपंचातून जागे होण्यासाठी त्याच्यासाठी मोक्ष भेटतो. आम्ही तिसऱ्या अधिक महिन्यामध्ये बघूया आता ते काका घेऊ. तर तिसऱ्या अधिक मासावर किशोरच्या इथं आम्ही दररोज नदीवर आंघोळीला जायचे भाऊच्या गाडीवर, आणि तिथं तो संगम आहे त्या पुढं गोकुळांनाच्या कोपऱ्याला, त्या संगमावर आम्ही आंघोळ करायचो दररोज. स्नान आंघोळ करून दिवा लावून कोणी डवण्यात टाकायचं, तो दिवा टाकला का तो दिवा असा 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 दिशेनं असा व्हायचा प्रत्येक जण. आता या वर्षाचा अधिक थोडा लवकर आला, पाणीच नाही आणि लवकर आले. वस्तुनिष्ठ पूजन हे आदिपदाने त्या त्यागिता ज्ञानबोध घेई आता, प्रपंचातून निघ मरता अमरता आत्मदीप चेतवावा. दीपदान करणे म्हणजे ज्ञानाचा बोध घेणे आणि प्रपंचातून निघता मरता मरता आत्मदीपाचा चेतन पेटवावं. अधिक मास आला न गेला परी नाही दीपदानाचा अर्थ समजला, तेने अधोगतीस गेला जन्मोजन्मी जीवा. अधिक महिना आला आणि गेला पण दीपदानाचा अर्थ समजला नाही, म्हणून अशी व्यक्ती अधोगतीला जाते. जन्मजन्मी मरण जन्मजन्मी जीव
ऐसे होऊ नये म्हणून दीपदानाचा अर्थ घेऊन आत्मजेत चोतवून मोक्ष मिळू चढावे. तर असं होऊ नये म्हणून दीपदानाचा अर्थ समजून घ्या आणि आत्म्याची जेत चिटवावं आणि मोक्षाचा मेरू चढावा. दीपदानाचे उद्दिष्ट हेच असे सुस्पष्ट आत्मप्रकाश चोखट मोक्ष वाट चालावी. जीवाला जीव गेला परिणा चुकविले मरणाला पुनरुपी मायातील दुःखाला प्राप्त होशील रे किती वेळा. कुठल्याच प्रकारचं दान दिलं नाही तर जीव आला गेला तर असे मरण कितीतरी मरण जन्म पण या मायेतील दुःखाला प्राप्त किती वेळा होशील. जन्म मरणाचा फेर जन्म मरणाचा फेर 84 योनी चालणार कधी तू मुक्त होणार मायाधीन हे जीवा की. हा जन्म मरणाचा फेर आणि 84 योनी चालत राहणार. मग हे जीवा अरे तू कधी मुक्त होणार या मायेतून. म्हणून सांगतो तुला अर्थ आहे दीपदानाला. आत्मदीप जर चेतविला पुन्हा जन्म नसे की. म्हणून सांगतो या जीवा अरे दीपदानाचा अर्थ जर समजला असेल तर दीपदान करा आणि आत्म्याचा दीप पेटवा आणि पुन्हा जन्म मरण कधीच नाही. जन्म मृत्यूचे ज्ञान व्हावया दीपदान निघे दुःखी प्रपंचातून दीप हे बोधितसे. तर जन्म मृत्यूचं ज्ञान झालं आणि दीपदान जर केलं तर या दुःखाच्या प्रपंचातून माणूस बाहेर पडतो. दीपदान बोध घेऊन सत्यार्थ शोध लागतो आत्मजागृती वेद दीप प्रज्वलनाचा की. दीपदानाचा बोध घेऊन आजच्या अध्यायामध्ये दीपदानाचा बोध घेऊन सत्य काय ही आत्मजागृती करावी आणि दीपदान करावं. या अर्थी दीप लावून करी पुरुषोत्तम पूजन प्रार्थना करी हो मनोमन आत्मज्ञान प्रकाशावया. तर पुरुषोत्तमाचं पूजन करून प्रार्थना मनोमन करावं आत्मज्ञानाचा प्रकाश करावा. येणे प्रकारे संपूर्ण मास अखंड चेतवी ज्योतिष विजून द्यावा अल्पांश आत्मदीप समजोनी. तर हा जो अखंड दीप आहे तो महिनाभर कधीही विजू देऊ नये. हा तो दिवा आपला आत्म्याचा दिवा आहे असं समजून लक्ष द्यावं आणि विजून येऊ. आत्मदीप विजता अधोगतीस तत्वता जन्मजात से सहजता मग नरकी पडेल की. जर चुकून बाबून जर दिवा विजून गेला तर तो नरकात जातो. 3 वर्षातून एकदा अधिक मास येतो सदा दीपदाने आत्मा जागृती कदा करशील कधी तू. अरे जीवा अरे 3 वर्षातून एकदा अधिक महिना येतो सतत येत राहतो आणि दीपदानाची जागृती कधी करशील. म्हणून भाग्योदय व्हावया आणि संधीन दौडी मले वाया न्याय उद्धरून आपली काया दीपदान अर्थ समजून. म्हणून भाग्योदय व्हायचा असेल तरी 3 वर्षातून एक वेळा अधिक मासाची संधी चालून येते. ही संधी दौडू नये आणि आपला उद्धार व्हावा आपली कायेचा उद्धार व्हावा म्हणून दीपदान करावं आणि दीपदानाचा अर्थ समजून घ्यावा. अनेक जन्माची फलित दीप करा एक प्रज्वलित करा सकल जागृत जीव जागृत अज्ञान अंधकारातून. अनेक जन्माचे फळ दीपदान करा आणि साऱ्या सकल जीवांना जागृत करा. जे अज्ञानात असतील अंधकारात असतील त्यांना जागृत करा. एकाने 10 लोकांना सांगा. दीपदात्याशी तेजस्विता प्राप्त हो तसे सहजता आत्मदीप जागृत होता जन्म मृत्यू टळे हो. तर दीपदात्या जो दीपदान करतो त्याच्या चेहऱ्यावर तेज असतं तेजस्विता प्राप्त होते आणि आत्मदीप जो जागृत होतो तर त्या आत्मदीप जागृत झाला तर जन्म मृत्यूची हेरजार तुटळते. परिदीप लावावा अर्थ समजून त्याने संपेल प्रपंच अज्ञान जीवनी गे जन्म मरणातून मोक्ष दीपाकडे. पण दीप लावावा पण अर्थ समजून त्याने संपेल प्रपंचाचा अज्ञान संपेल आणि हा जो जीवी जन्म मरणातून मोक्षाच्या दीपाकडे जातो. दीपदात्याशी मोक्ष वृद्धी
ऐहिक लाभे सुख समृद्धी हो तसे मोक्ष ध्यान बुद्धी ज्ञान दीप प्रभावे दीपदाता द्याई दीपदाता होई ज्ञानवंत आयु आरोग्य होऊनी प्राप्त सौख्य भोगुनी जीवनात मोक्ष मिळू चढे की जो दररोज भगवंताला दीप लावतो तो ज्ञानवंत होतो आयुष्य आरोग्य होते आणि सौख्य लाभून मोक्षाचा मेरू चढतो दीपदात्याशी सर्व सुख लाभत कुमारी सुंदर पती पावत स्त्रियाशी सौभाग्य अखंडित प्राप्त होत असे जो सतत दीपदान करतो किंवा देवा जो दिवा लावतो त्याशी कुमारी जर असेल कुवारी मुलगी असेल तर सुंदर असा चांगला पती मिळेल आणि स्त्रियांना सौभाग्य अखंडित राहील प्राप्त होत राहील सर्व दुःखे व्याधी सरून सुखमय होत असे जीवन असे दीपदान पुण्य महान अधिक माशी असे की सर्व दुःखाची व्याधी सरून सुखमय जीवन होतं असं दीपदानाचं पुण्य महान अधिक मासात सांगितलं आहे दीप अखंडित सचेतान महिमान आता करावे श्रवण श्रीहरी सांगती रमे कारण ही कथा बोधदायी असे की तर अखंड दिवा जर चालला तर त्याचं काय असतं ते भगवान लक्ष्मीला सांगतात सुशर्मा नामे ब्राह्मण भिक्षा चरण करुणी पोषण करीत असे विधी नियमान पूजा अर्चन करुणी सुशर्मा नावाचा ब्राह्मण भिक्षा मागून आपलं उदर पोषण करायचा आणि विधी नियमानं पूजा अर्चन करायचा एके समय अधिक मासात येणे दीप केला संस्थापित अखंडितासे बहुजपत विजू नये म्हणून या तो ब्राह्मण अधिक मासामध्ये दिवा सतत चालू ठेवायचा अखंडित ज्याचा खंड नाही असा आणि त्याच्यावर लक्ष ठेवायचा काय दिवा विजू नये म्हणून त्याचा दिनरजनी सतत दीप असे सचेत निमग्न असे अनुसंधान अधिक मासी बहुकी तर तो ब्राह्मण दिनरजनी म्हणजे दिवसा आणि रात्री सतत तो दिवा सचेत ठेवायचा आणि त्याच्यावर लक्ष ठेवायचा अधिक मासामध्ये रजनीस निद्रा दिन होता श्रीहरीशी प्रार्थी तत्वता मने राखावा नेव भगवंता दयावंत होऊनी आणि रात्री निद्रा दिन व्हायचा पण भगवंताला प्रार्थना करून झोपायचा की देवा माझा